दीपक भाऊ बोराडे यांना पाणी देण्यात येत आहे। स्वतः मनोज दादा जरांगे हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा तुम आगे बढ़ो, दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, दीपक भाऊ तुम आगे बढ़ो। जय मल्ला, शिवाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। मनोज जरांगे पाटील पुण्यशिला गायला देवी होळकरांचं, पुण्यशिला गायला देवी होळकरांचं। चर्चा चालू आहे। भाजप सरकारचं करायचं काय? भाजप सरकारचं करायचं काय? आपले उपोषणकर्ते दीपक भाऊ बोराडे यांचं नव्या दिवसामध्ये आमरण उपोषण धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी या ठिकाणी आझाद मैदानावर सुरू आहे। या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी, आपल्या योद्ध्याचं मनोबल उंचवण्यासाठी आणि हा प्रश्न सुटावा यासाठी सरकारला चेतावणी देण्यासाठी आपले मराठा समाज संघर्ष योद्धे मनोज पाटील जरांगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं उपोषणकर्ते दीपक भाऊ बोराडे, सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्ही स्वागत करतो। आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या आमच्या अडचणीच्या काळात, आमच्या वेदनेच्या काळात, आमच्या धनगर समाजाचं दुःख जाणून घेण्यासाठी आत्तागावांनी आपले उपोषणकर्ते दीपक भाऊ बोराडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली। त्यांनी अनेक मोठी उपोषणे केलेली आहेत आणि बऱ्याच सूचना आणि सल्ला सुद्धा भाऊंना दिला। शासनाशी, सरकारशी बोलतो, ही चर्चा सविस्तर झाली आहे। दादा, आपण यायच्या अगोदर आमच्या जालन्याच्या उपोषणापासून आमच्या संघर्ष योद्धे दीपक भाऊ बोराडे यांनी त्यांच्या जालन्याच्या भाषणात तुमच्या कामाचं, मराठा समाजा एकीकरणाचं मोठं कौतुक केलं होतं। ते यासाठी केलं होतं की तुमचं कौतुक करण्यापाठीमागं फक्त तुमचा आदर्श घ्यावा समाजाने, हाच हेतू होता। त्याच्यावर खूप टीका टिप्पणी त्या काळात झाली, आजही तुम्ही येणार आहेत यावरही काही टीका टिप्पणी झाली। परंतु भाऊंची परवानगी न घेता मी एक शब्द बोलतो की भाऊ, तुम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की आपल्या अडचणीच्या आणि संघर्षाच्या कठीण काळामध्ये जे जे आपल्या बरोबर येतील त्यांचं निश्चितपणानं आपण त्यांची आठवण कायमस्वरूपी ठेवणार आहोत, कारण ते आपल्या सुखदुःखामध्ये आलेले आहेत। आणि आम्ही ज्यांच्यासाठी संपूर्ण समाज उभा राहतोय ते मला वाटत नाही जालन्याच्या उपोषणापासून तर आत्ताच्या आपल्या या नव्या दिवसापर्यंत अनेक हाल अपेष्टा बघा, आम्ही या मुंबईमध्ये
सण करतोय केले. आपल्या उपोषणानंतर इथले टर्म आणि कंडिशन या मैदानाचे खूप बदलले आहेत. 9 वाजता यायचं, 6 वाजता हे मैदान सोडायचं. ज्यावेळी एखादा उपोषण करता आम्हाला उपोषण करतोय आणि त्यावेळेस इथलं प्रशासन आम्हाला सांगतंय की 6 वाजले तुमचा टाइम संपला. निश्चितपणाने हायकोर्टाने यायचं सूचना देताना या आम्हाला उपोषणाचा काही विचार केला का नाही. कारण मी तुमच्या समोर का बोलतो, कारण सगळ्यात मोठं नाव आमरण उपोषण करणारे आपण उपोषण करतो. अशा वेळी या भावना तुमच्यापर्यंत गेल्या पाहिजे. जर संविधानावर हा देश आणि हे राज्य चालणार असेल तर हे संविधान ज्यांनी निर्माण केले आणि ज्यांनी आता इथले आपल्या उपोषणानंतर इथं जे नियम बदलले त्या नियमामध्ये सुद्धा दुरुस्ती झाली पाहिजे. आज काल आमचा एवढा मोठा समाज या ठिकाणी उपस्थित झाला आणि या ग्राउंड आम्हाला रात्री सोडायला सांगितलं आणि म्हणे इथं जर ग्राउंडवर तुम्ही ग्राउंडमध्ये राहिले तर आम्हाला खूप त्रास आणि हाल अपेक्षा होणार आहे. आता पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत.